अशा अनेक अडचणीमध्ये आपला भारत देश सापडलेला होता. म्हणून देशाचा विकास करायचा असेल तर देशामध्ये महत्त्वपूर्ण अशा ज्या दोन व्यक्ती आहेत त्यांना खऱ्या अर्थानं मजबूत बनवलं पाहिजे, सशक्त बनवलं पाहिजे असा त्यांचा विश्वास होता. आणि म्हणून देशामध्ये सर्वात महत्त्वाचा जर जो एखादा घटक असेल तर तो प्रमुख आहे शेतकरी. आणि म्हणून शेतकऱ्यांच्या ज्या अडीअडचणी असतील त्या अडीअडचणी अगोदर शासन म्हणून आपण त्या सोडवल्या पाहिजेत. त्यांना ज्या आवश्यक गरजा आहेत त्या गरजा आपण पूर्ण केल्या पाहिजेत अशा पद्धतीनं त्यांचे विचार होते. आणि दुसरा जो घटक आहे त्या देशामधला तो म्हणजे सैनिक आहे. म्हणून त्यांनी आपल्या देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर जो तैनात राहणारा सैनिक आहे या सैनिकाबद्दल त्यांनी तो एक महत्त्वाचं कार्य केलं. सैनिक आणि शेतकरी हे देशातले प्रमुख आधारस्तंभ आहेत. त्यांना जर आपण चांगल्या पद्धतीनं त्यांचे जे काही प्रश्न असतील त्या अडीअडचणी असतील त्या जर आपण सोडवल्या तर नक्कीच आपल्या देशाचा विकास होईल या दृष्टीनं त्यांनी पाऊल उचललेलं आहे, कार्य केलेलं होतं. त्याच्याशिवाय यांच्या काळामध्ये आपल्या शेजारी असलेला भारत पाकिस्तान हा देश याच्यामध्ये वाद झालेला म्हणजे युद्ध झालेलं होतं 1962 काळामध्ये. त्यावेळेलाही एका पंतप्रधान म्हणून त्यांनी युद्धाच्या वेळेला महत्त्वपूर्ण कार्य केलेलं होतं. यांच्या नियंत्रणाखाली यांच्या वर्चस्वाखाली आपण पाकिस्तानाबरोबरची जी लढाई आहे ती जिंकलेली होती. म्हणून देशाच्या कार्यामध्ये लाल बहादूर शास्त्री यांच्याबद्दल आपल्या संपूर्ण देशामध्ये त्यांच्याबद्दल गुणवर्णन केलं जातं, गौरव केला जातो की हे एखाद्या गरीब कुटुंबामध्ये जन्माला येऊन त्याने सुद्धा देशाच्या सेवेसाठी महत्त्वपूर्ण कार्य केलेलं आहे. म्हणून त्यांना देशामध्ये मूर्ती लहान आणि कीर्ती महान अशा पद्धतीने याही उक्तीप्रमाणे त्यांना देशामध्ये ओळखलं जातं. त्याचप्रमाणे गांधीजीबद्दल आपण इतिहासामध्ये 5वी पासून आता आपण शिकत आलेलो आहोत की गांधीजींचा जन्म आता सांगितला की गुजरातमध्ये 2 ऑक्टोबर 1869 मध्ये पोरबंदर या ठिकाणी झाला. आणि म्हणून त्यांच्या घरची परिस्थिती थोडी चांगली होती. त्यांचे वडील गुजरातमध्ये दिवाण म्हणून होते. त्यांनी उच्च शिक्षण घेतलं, बॅरिस्टर झाले आणि वकिलीसाठी म्हणून ते दक्षिण आफ्रिकेमध्ये गेले. परंतु त्यावेळेला युरोपीय जे साम्राज्यवाद आहे, वर्चस्व आहे, त्यामध्ये मग त्या युरोपीय राष्ट्रांचं ज्यामध्ये मग इंग्रज असतील, फ्रेंच असतील, स्पेनिश असतील, पोर्तुगीज असतील, त्यांनी आफ्रिका खंडामध्ये, आशिया खंडामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये साम्राज्य निर्माण केलेलं होतं. म्हणून आफ्रिकेमध्येही त्यांचं वर्चस्व, इंग्रजांचं वर्चस्व फार होतं. म्हणून आफ्रिकेमधल्या लोकांना त्यातल्या त्यात आफ्रिकेमध्ये आपल्या भारतातील किंवा इतर आशियातील लोक त्या ठिकाणी स्थायिक झालेले होते. म्हणून त्या ठिकाणच्या लोकांना इंग्रज लोक एक नागरिक म्हणून दर्जा देत नव्हते. आणि विशेष त्यांना जे काही हक्क आहेत तेही हक्क त्यांना मिळत नव्हते. म्हणून त्यांच्या विरोधात एक सामाजिक विषमता जी आहे, श्रीमंत आणि गरीब याच्यामध्ये ती दरी फार मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झालेली होती. युरोपीय लोक स्वतःला गौरवर्णीय, उच्च असं समजायचे आणि इतरांना आफ्रिकेमधले असतील किंवा भारतातले असतील त्यांना कृष्णवर्णीय म्हणजे काळे असे पद्धतीने संबोधले जाईल. म्हणून काळे आणि गोरे हा भेद ते करत असत. म्हणून त्या ठिकाणच्या त्या लोकांच्या जुलमाविरुद्ध, अन्यायाविरोधात महात्मा गांधींनी आफ्रिकेमध्ये, दक्षिण आफ्रिकेमध्ये जाऊन त्या ठिकाणी लढा दिला. आणि तोही लढा म्हणजे महात्मा गांधीजीचं सर्वात मोठं जे शस्त्र होतं म्हणजे ते सत्याग्रहाचा मार्ग होता. त्याच पद्धतीने अहिंसेचा मार्ग होता, सत्याचा मार्ग होता. आणि म्हणून त्याने सत्याग्रहाच्या मार्गाने त्या ठिकाणचा लढा यशस्वी केला. आणि मग ज्या वेळेला ते भारतामध्ये आले त्यावेळेलाही भारताची स्थिती, भारतामध्ये तर फार मोठ्या प्रमाणामध्ये इंग्रजाचं हे आर्थिक शोषण, साम्राज्य, राजकीय वर्चस्व फार मोठ्या प्रमाणामध्ये होतं. म्हणून भारतामध्ये आल्यानंतर त्यांनी भारतभर भ्रमण केलं. आणि मग भारतामध्ये जी दयनीयता आहे, दीन अवस्था आहे त्याचं त्याने प्रत्यक्ष डोळ्याची पाहणी केली. आणि मग त्यावेळेला त्याने निर्णय घेतला की मग आपला जो बॅरिस्टरचा जो पोशाख आहे किंवा जे आपण या पद्धतीने अतिशय थाटामाटात राहतो ते आपण त्यांच्या मनावर परिणाम झाला. आणि त्यांनी
जी काही फक्त अंग झाकण्यासाठी म्हणून पंछा ज्याला आपण धोतर म्हणतो तेच परिधान करायला त्यांनी सुरुवात केली आणि देश सेवेसाठी समाज सेवेसाठी त्यांनी कार्य हाती घेतलं. त्यामध्ये देशाच्या स्वातंत्र्य चळवळीसाठी इंग्रजांच्या विरोधात म्हणून त्यांनी महत्वपूर्ण भूमिका घेतली. भारतामध्ये आल्यानंतर अनेक जे सामाजिक प्रश्न आहेत ज्यामध्ये कामगारांचा प्रश्न असेल, अहमदाबादचा कामगारांचा लढा म्हणून इतिहासामध्ये आहे सविस्तर वर्णन की ज्यामध्ये कामगारांना संघटित करून इंग्रजांच्या विरोधात त्या ठिकाणचे जे काही गिरणी मालक आहेत ते त्यांना योग्य पद्धतीनं पगार वेतन देत नव्हते म्हणून त्या ठिकाणी संघटित करून सत्याग्रहाच्या मार्गाने त्या ठिकाणचा तो लढा त्यांनी यशस्वी केलेला आहे. त्यानंतर शेतकऱ्यांचाही त्या पद्धतीने दुष्काळ पडल्यानंतर जी सरकारची भूमिका आहे ती भूमिका सरकार योग्य पद्धतीने पार पाडत नसल्यामुळं त्या ठिकाणी शेतकऱ्यावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात शेतकऱ्याच्या विरोधात इंग्रजांच्या बाबतीमध्ये इंग्रजांनी ज्यावेळेला महसूल व्यवस्था आपल्या ताब्यामध्ये घेतली त्यावेळेला फार मोठ्या प्रमाणामध्ये कडक बंधनं शेतकऱ्यावर घातलेली होती म्हणून त्याच्याही विरोधात त्यांनी शेतकऱ्यांचा संघटित होऊन सत्याग्रहाच्या मार्गाने म्हणजे विजय मिळवलेला आहे. आणि मग पुढं महात्मा गांधीजी आपल्या देशामध्ये राजकीय चळवळीमध्ये किंवा स्वातंत्र्य लढ्यामध्ये इसवी सन 1920 मध्ये आले असं आपण इतिहास शिकतो. ज्यामध्ये आतापर्यंत आपल्या या राजकीय चळवळीची सूत्र लोकमान्य टिळक यांच्याकडे होती आणि लोकमान्य टिळकांचा आपण म्हणजे 1 ऑगस्ट 1920 ला त्यांचा मृत्यू झाला आणि म्हणून देशाच्या स्वातंत्र्य चळवळीची सूत्र ही महात्मा गांधीजीकडे आली आणि महात्मा गांधींच्या कार्यामधून एकंदरीत 3 मोठी इंग्रजांच्या विरोधात जन आंदोलन झालेली आहेत. ज्यामध्ये एक 1920 मध्ये झालेला असहकार आंदोलन ज्याला आपण असहकार चळवळ असंही म्हणतो. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली इंग्रजांना जर आपण म्हणजे त्यांची सत्ता घालवून द्यायची असेल तर आपण इंग्रजांशी सहकार्य करायचं नाही असं धोरण हे आंदोलनाचा मार्ग म्हणून याला असहकार आंदोलन या पद्धतीने म्हटलेलं आहे. याच्यामुळेही जिथं की मुठभर आलेले इंग्रज अशा आपल्या भल्या मोठ्या भारतामध्ये आपल्या कशा पद्धतीनं वर्चस्व निर्माण करतील राज्य करतील त्याच्यामुळे ते करू शकत नाहीत. आपणच त्यांना सहकार्य करतो म्हणून आपण सहकार्य करायचं नाही म्हणून हे एक आंदोलन 1920 ला महात्मा गांधींनी इंग्रजांच्या विरोधात सुरू केलं. ते भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये इतिहासामध्ये ते असहकार आंदोलन प्रसिद्ध आहे. परंतु पुढं 1922 मध्ये उत्तर प्रदेशामध्ये चौरी चौरा या ठिकाणी जे असहकार आहे हे जे आंदोलन आहे हे आंदोलन अहिंसेच्या मार्गाने चालवलं पाहिजे हा याच्या महात्मा गांधीजींचा ठाम निर्धार होता. परंतु या चौरी चौरा या ठिकाणी आंदोलकांनी पोलिसावरच हल्ला केला आणि त्या ठिकाणच्या पोलीस चौकीला आग लावली. त्याच्यामध्ये काही पोलीस ठार झाले मृत्युमुखी पडले. ही गोष्ट ज्यावेळेला महात्मा गांधीजींना कळाली त्यावेळेला महात्मा गांधीजींनी ताबडतोब हे असहकार आंदोलन थांबवलं. म्हणून हाही एक फार मोठा परिणाम इंग्रजांच्या विरोधात होता. 1930 मध्ये महात्मा गांधींच्याच नेतृत्वाखाली इंग्रज आपल्यावर अनेक वेगवेगळ्या प्रकारे अन्याय करतात म्हणून आपण त्यांचे जे काही अनेक अन्यायी कायदे आहेत जुलमी कायदे आहेत हे कायदे आपण मान्य करायचं नाही.